नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिला जो स्वामींचा संदेश आहे तो हा आहे की तुम्ही कुठल्या तरी ना सफलतेची वाट बघताय. ती सफलता पैशांना घेऊन असू शकते किंवा मग अशी काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे ज्यासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत करत आहात आणि ती मेहनत करून करून आता कुठेतरी ना तुम्हाला गिवअप करायचं मन करतंय की काय की बस आता ह्याच्या पुढे मी अजून किती मेहनत करू, किती परीक्षा देऊ आणि किती स्वामी माझी परीक्षा घेणार आहेत की मला जे प्राप्त करायचं आहे त्यापर्यंत पोचेपर्यंत स्वामी अजून माझी किती परीक्षा घेणार आहेत. तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत ना, हे तुम्ही काय करत आहात माहिती आहे, हे तुम्ही ना कंट्रोल करत आहात. ही काय तुम्ही कंट्रोलिंग पॉवर दाखवत आहात. म्हणजे काय, कशावरती तरी हक्क जतवणं की ती सफलता तुम्हाला हवीच आहे. तुम्हाला ती सफलता कधी भेटणार आहे माहिती आहे, जेव्हा तुम्ही त्या गोष्टींना जाऊन द्याल. म्हणजे काय तर फ्लोमध्ये चालाल आणि ती गोष्ट करून म्हणजे तुम्ही जर असं मनात आणलत की हे माझं कर्म आहे, मी कर्म करत चाललो आहे, फळ देणं न देणं स्वामींच्या हातात आहे, ते माझे कष्ट मेहनत बघत आहेत. जेव्हा ही भावना येईल ना तुमच्या आतमध्ये, तेव्हा तुम्ही बघाल की ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या त्या कशा करू शकतात. आत्ता काय, आत्ता तुम्ही कंट्रोलिंग स्थितीमध्ये आहात. समर्पण नाही आहे आतून. समर्पण फक्त बोलून नाही येत, समर्पण आतून यावा लागतो. जेव्हा पूर्ण समर्पण कसा येतो, जेव्हा विश्वास असेल आणि तो विश्वास 100% असावा लागतो. विश्वास डगमगून देता कामा नये. जेव्हा विश्वास डगमगतो तेव्हा समर्पण भाव हे तुमच्यामध्ये जराही नसतं, म्हणून तो विश्वास डगमगतो. त्यामुळे स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की जेव्हा तुम्हाला ही भावना येईल की मी माझं कर्म करत आहे, त्या बदल्यात किती यश देणं, कितपत सफलता देणं हे तुम्ही स्वामींवरती सोडून देता. जेव्हा ही भावना आणाल ना, तेव्हा बघा तुमच्या आयुष्यात, तुमचं आयुष्याचं सोनं तर व्हायलाच लागेल, प्लस तुमच्या आयुष्यात कशा गोष्टींमध्ये परिवर्तन यायला लागतं. एक तर तुम्हाला मानसिक सुख भेटायला सुरू होतं. काय, कारण तुम्ही लोकांकडून अपेक्षा नाही करत आहेत ना की ह्यानी मला हे दिलं किंवा हा असा बोलला किंवा तो तसा बोलला तर मला समाधान भेटेल, तर माझी मानसिक स्थिती चांगली राहील. हे जे अवलंबून आहात ना दुसऱ्यांवरती की हा असा वागला तरच मला चांगलं वाटेल, तो तसा बोलला तरच मला चांगलं वाटेल, स्वतःला जज करताना ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायचं तुम्हाला. कोणी कसंही वागू दे, त्यामुळे तुमची मानसिक परिस्थिती, आतलं जे तुमचं चिंतन आहे ते डगमगळता कामा नये. तेव्हा तुम्हाला ती आत्मिक खुशी, तेव्हा तुम्हाला ती मानसिक खुशी, तेव्हा तुम्हाला ते इमोशनल फुलफिलमेंट, इमोशनल हॅपीनेस भेटणार आहे. कारण काय, तर तुम्ही तुमच्या खुशीसाठी दुसऱ्यांवरती अवलंबून नाही आहात. तुम्ही तुमची मानसिक स्थिती तुमच्या विचारांनी ठरवत आहात. का तुम्हाला कधी कधी खूप अस्वस्थ वाटतं, कधी कधी एकदम निराशाजनक वाटतं, का कधी कधी तुम्हाला एकदम खुश आणि खूप चांगलं वाटतं, हे इमोशन्स आहेत. ही तुमची मानसिक स्थिती जी बदलते ना, ते तुम्ही स्वतः ठरवता. आणि ते कसं ठरवतात, दुसऱ्यांच्या वागणुकीवर. तर ह्यातून कुठेतरी तुम्हाला पहिलं तर बाहेर निघायचं आहे की दुसऱ्यांच्या वागणुकीवर स्वतःचं आयुष्य, स्वतःची मानसिक स्थिती ह्यावरती जर परिणाम येत असेल तर तुम्ही स्वतःसाठी जगत नाही आहात. स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वतःच्या विचारांवरती कंट्रोल असणं, स्वतःच्या आतमधलं चिंतन हे न डगमगवू देता नेहमी सकारात्मक ऊर्जेमध्ये तर असणंच आणि प्लस चांगल्या चांगल्या गोष्टी जोपासणं, चांगले चांगले विचारधारा ठेवणं आणि चांगल्या चांगल्या गोष्टी करणं, ह्याकडे लक्ष असणं. तर ह्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय करायला लागतं की गॉसिपिंगपासून दूर राहा. लोकांमध्ये जास्ती वावरणं, जास्ती बोलणं,
किंवा जास्ती गोष्टी चुकीची ऐकणं ह्यापासून दूर राहा. हा स्वामींचा ठाम मेसेज आहे तुमच्यासाठी. त्यांनी तुम्हीच स्वतःला बांधून घेत आहेत. जर तुम्हाला असं वाटतं की समोरचा तो तुमचं कुठलाही तो तुमचं पार्टनर का नाही असू दे, जर तुम्हाला तुमच्या पार्टनर करून पण त्रास भेटत असे आहे, पती पत्नी आहात तुम्ही, आणि जर तुम्हाला खूप मतभेद होतात, खूप वादविवाद होतात, खूप त्रास होतोय, तर काय होतंय, तर तुम्ही स्वतःला बांधून घेताय त्या बंधनामध्ये की ही व्यक्ती जर अशी वागली तर मी माझ्या स्वतःला त्रास करून घेणार. हे तुमचं माइंडसेट आहे. ह्या माइंडसेटमधून तुम्हाला कसं निघायचं आहे, ती व्यक्ती कशी वागू दे, ते त्याचे कर्म आहेत. मला कसं वागायचं त्यावरती हे मी माझं ठरवणार आहे. जर ती व्यक्ती माझ्याबद्दल चुकीचं बोलली, चुकीचं वागते, तर वागू दे. मी माझी मनस्थिती बिघडू देणार नाही, कारण माझं व्यक्तित्व खूप वेगळं आहे. आणि मी स्वामींच्या नामात, स्वामींच्या चिंतनामध्ये आहात तुम्ही. हे जेव्हा तुम्ही आतमधून निश्चित करता, तेव्हा मग तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा परिणाम पडत नाही तुमच्यावरती, ना तुमच्या मानसिक स्थितीवर, ना शारीरिक स्थितीवर, ना कुठलाही. बिकॉज ऑफ मेंटल हेल्थ आहे ना, ही पैशांपेक्षा पण मूल्य. हेल्थ इज वेल्थ जे आपण बोलतो, हेल्थ इज वेल्थ. तुमचं शरीर आणि तुमची मानसिक स्थिती जर उत्तम असेल तर तुम्ही जग जिंकू शकता, तर तुम्ही सगळं काही जिंकू शकता जे तुम्हाला हवं आहे. पण तुमच्याकडे पैसा असून जर तुम्हाला शारीरिक मानसिक समाधान नाही आहे, तर त्या पैशांचा पण काही उपयोग नाही आहे. लोकांमध्ये असून सुद्धा तुमचं मन विचलित आहे, खुश नाही आहे आतून, काय उपयोग आहे त्या पैशांचा. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात अगोदर दुसऱ्यांच्या बोलण्याचा परिणाम स्वतःवरती करून द्यायचा नाही आहे अजिबात. स्वतःला त्या बंधनात अडकून घ्यायचं नाही आहे, त्यातून मुक्त व्हायचं तुम्हाला. तुम्ही बंधनात अडकून जाता. ह्यानी काय बोललं, त्यांनी काय बोललं, तेच सतत डोक्यात तुम्ही फिरवत राहता आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेता. तर हा स्ट्रॉंग मेसेज आहे. ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर निघायचं आहे आणि तुम्हाला तुमची ढाल स्वतःच बनायची आहे. तुम्हाला फक्त स्वामी तुम्हाला वाट दाखवू शकतात. करायचं तुम्हाला स्वतःला आहे. जसं आपण ताट समोर ठेवतो, स्वामी जेवण पण तुम्हाला देतील, पण ते खायचं तर तुम्हालाच आहे ना. ते येऊन तुम्हाला कोण भरवणार नाही आहे. तर ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला असणं आणि तसं वागणं हे खूप गरजेचं आहे. आणि स्वतःला कधीच कमकुवत समजू नका. तुम्ही जग जिंकू शकता, इतकी ताकद आहे तुमच्यामध्ये. आणि स्वतःला जे तुम्ही लाचार, बिचारे समजता, हे समजू नका. कारण जितकं जास्ती बिचारे, लाचार समजाल स्वतःला, तितकाच समोरचा गैरफायदा घेणार आहे. हे लक्षात ठेवा. हे कलियुग चालू आहे. कलियुगमध्ये फक्त खाण्यापिण्यामध्ये भेसळ नाही, तर लोकांमध्ये पण भेसळ चालू आहे. तर ह्या भेसळीमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर स्वतःमध्ये ती शांती निर्माण करायची आहे, सकारात्मकता निर्माण करायची. आणि ती कशी होऊ शकते, फक्त स्वामींच्या नामस्मरणाने, स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन हे तुम्ही करू शकता. तर म्हणून तुम्हाला नेहमी स्वामींचं ध्यान, स्वामींची सेवा, भक्ती, साधना ही वाढवत राहायची आहे. रोज रात्री झोपताना श्री स्वामी समर्थ 3 माळा करून झोपायचं आहे. त्याशिवाय झोपायचं नाही आहे. ही एक सवय ठेवा. किंवा तारक मंत्र 3 वेळा ऐकायचं आणि झोपायचं. काहीतरी ध्यानधारणा स्वामींची करायची आहे आणि त्यानंतरच झोपायचं आहे तुम्हाला. तुमची बघा कशी ऊर्जा परिवर्तन होतं ते. तर हाच होता आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचवला आहे. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा गजर करायला विसरू नका. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. आणि जर तुम्हाला स्वामींची मूर्ती किंवा फोटो किंवा जापमाळ घ्यायची असेल तर बघा, हे चॅनलच स्वामींना डेडिकेटेड आहे. त्यामुळे ह्याच्या मूर्तीमध्ये, फोटोमध्ये प्राणप्रतिष्ठा ही असणार आहे. तुम्हाला वेगळी प्राणप्रतिष्ठा करायची पण गरज लागणार नाही. तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर लिंक खाली दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन स्वामींची मूर्ती, फोटो तुम्ही स्वतःसाठी मागू शकता. त्यामध्ये स्वामींचा आशीर्वाद असणार आहे. 100% नाही, 500% मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकते. ठीक आहे.
तर असेच सुंदर मेसेज बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.